ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की ताईचा प्रश्न आहे. तो ताईने सांगितलं की माझी मुलगी खूप वाया गेली, म्हणजे वाईट संगतीमुळे बऱ्याच गोष्टी ती बिघडलेली, म्हणजे सांगायसारख्या गोष्टी नाहीत थोडक्यात. तर ती अशी का करते आणि ती परत सुधरेल का, यासाठी आणि काय अडचण आहे, काय समस्या आहे, अथवा कसला दोष असेल, काय असेल तर सांगा, उपाय सांगा म्हणून सांगितलंय. तर पाहूया अगोदर सर्वप्रथम त्या ताईचा प्रश्नाचं काय ते पाहूया. तर ताई, सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये पूर्वीचा एक मुंजा दोष आहे. तुमच्या घरामध्ये कुणाचा गर्भपात झाला असेल, लहान मूल वारलं असेल, अथवा 10-12 वर्षाचा म्हणजे कुणी मोठे वाचलं असेल, पण त्याचं लग्न झालं नव्हतं, अशी व्यक्ती वारलेली आहे, असं मूल वारलेलं आहे तुमच्या घरामध्ये. त्यामुळे घरामध्ये तसं झाल्या असल्यामुळे तुम्हा नवरा बायकोचं पटत नसेल अथवा अगर पटत नाही असं थोडक्यात सांगायचं तर त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं तंटे चालत होते. आणि विशेष सांगायचं म्हणजे मुंजा दोष असल्यामुळे तुम्हा नवरा बायकोचे शारीरिक संबंध हवे तसे होत नव्हते. आता लेकरं झाले असते ते काही झाले ठराविक कालावधीमध्ये, पण त्यानंतर तुमचे शारीरिक संबंध चांगले नव्हते, अर्थात शारीरिक संबंध होत नसतील बी कदाचित. तर त्याचा परिणाम तुमच्यामध्ये चिडचिड झाली असेल, अगं त्यांच्यामध्ये चिडचिड झाली असेल, अगं दोघांमध्ये चिडचिड काही होत, पण भांडण होत होतं आणि भांडण होतात थोडक्यात. त्याच्यामुळे घरात भांडण असल्यामुळे लेकरावर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे. लेकरावर दुष्परिणाम झाले असल्यामुळे तुमची मुलगी बिघडलेली आहे, वाईट संगतीला लागलेली आहे. तर त्यावर उपाय म्हणजे मुंजा दोष पूर्ण करणे, मुंजा दोषाचं काय ते करून घेणे, तर ती मुलगी सुधरेल. मुलगीच बिघडते असं नाही, तर मुलं सुद्धा बिघडतात, नवरा बायकोची भांडणं होतात. हे केवळ मुंजा दोषामुळे होत आहे. आलं लक्षात तुमच्या? तर हे मुंजा दोष काढा तुम्ही. त्यासाठी प्रत्येक शनिवारी 11 शनिवार तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा. आता चैत्रामध्ये अथवा श्रावणमध्ये एक 5 मुलं, 12 वर्षाच्या आतील मुलं तुम्ही घरामध्ये जीव घाला, त्यांना वस्त्र द्या अथवा दान धर्म करा त्यांच्यावर. नंतर आपल्याकडे ही मंदिरात केला जातो चैत्रात आणि श्रावणमध्ये. तर तुमच्या सोयीनुसार कुठे करायचे ते करून घ्या. तर हा तुम्हाला मुंजा दोष असल्यामुळे तुमची मुलगी बिघडलेली आहे, फार वाया गेलेली आहे, तिचा लग्नाचा पण विचार नाही असं दाखवतंय. तर बऱ्यापैकी मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही सुद्धा सध्या आनंदी ना, टेन्शनमध्ये आहात, घरातलं वातावरण खराब आहे, या केवळ या दोषामुळे, लक्षात घ्या. ओम